कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर या ठिकाणी माझे 2 पाय आणि 2 हात विणून कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला बॉडी तयार करायला घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जसं या चित्रात दिसतंय पायाची पोझिशन मी त्या पद्धतीने ठेवणार आहे। नॉर्मली आपण पाय अशा पद्धतीने पुढच्या साइडला जोडतो, पण मी सध्या अशी पोझिशन पायाची ठेवून हे पाय जोडून घेणार आहे। आपल्याला सुरुवातीला पाय जोडता जोडता पॅन्ट्स तयार करायचे आहेत आणि त्यासाठी इथे मी व्हाईट कलरची जी थ्रेड आहे ती वापरत आहे। तर स्लिप नॉट घालायचे आणि यानंतर बरोबर पायाची पोझिशन अशी ठेवून कुठूनही आपण इथे मधल्या बाजूनी स्टार्ट करायचं आहे विणकाम। पहिले मी थ्रेड अटॅच करून घेते। इथे मी स्लिप स्टिच घालून थ्रेड अटॅच करून घेतलाय। आता पुढच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे विणते, त्यानंतर मी एक चेन विणणार आहे आणि लगेचच आपण दुसरा पाय घेऊन हा पाय सुद्धा लेफ्ट साइडला अशा पद्धतीने टर्न करायचा आहे आणि इथे मध्यभागी सिंगल क्रोशे विणायचे। तर इथे आपले दोन्ही पाय अटॅच होणार आहेत। तर आता प्रत्येक स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे असं विणकाम आपल्याला करत जायचं। तर इथे आता शेवटपर्यंत सिंगल क्रोशे विणून झाल्यानंतर आपण मध्ये ही जी एक चेन विणली आहे त्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आणि आता पुन्हा हा जो सुरुवातीचा पाय होता तिथे आपल्याला सिंगल क्रोशेचं विणकाम कंटिन्यू करायचं। अशा पद्धतीने आपला एक अखंड राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे आणि दोन्ही पाय इथे एकमेकांना अटॅच झालेले आहेत। तर हे अटॅच केल्यानंतर पायाची पोझिशन एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे की बरोबर पाय जोडले गेले। तर आपल्याला हे समोरच्या बाजूला नको होते, अशा पद्धतीने इथे स्प्लिट झालेले हवेत जसं या चित्रात दिसतंय। तर याप्रमाणे मी इथे सिंगल क्रोशेची एक लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। आता आपल्याला कंटिन्यूअस असंच विणकाम करत जायचंय। या लेफ्ट साइडच्या पायाच्या बरोबर इथे कोपऱ्यात आपण आपलं विणकाम थांबवणार आहे, कारण इथे आपलं राउंड कंप्लीट होतो।
तर या ठिकाणी आणखी 5 राऊंड मी सिंगल क्रोशेचे विणून घेणार आहे। तर पुढच्या राऊंडसाठी मी सुरुवात करून दाखवते। यानंतर आपली ही जी एक चेन आहे तो पार्ट येतो या ठिकाणी। तर त्या एक चेनमध्ये उलट बाजूला जसे आपण 2 सिंगल क्रोशे विणले तसे इथे सुद्धा सुरुवातीला 2 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आणि आता प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असं आपल्याला हा राऊंड कंप्लीट होईपर्यंत विणत जायचं। तर अशा प्रकारे दुसरा राऊंड सिंगल क्रोशेचा मी इथे विणून घेतलेला आहे। याच पद्धतीने उरलेले 3 राऊंड मी कंटिन्युअसली विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहू। या ठिकाणी माझ्या टोटल 5 लाईन व्हाईट कलरच्या विणून झालेल्या आहेत। आणखी 2 लाईन मी इथे सिंगल क्रोशेच्या आणि विणणार आहे। तर या ठिकाणी टोटल 7 लाईन मी सिंगल क्रोशेच्या विणलेल्या आहेत। आता आपल्याला पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून हा थ्रेड इथे कट करून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा आपल्याला स्किन कलरच्या थ्रेडने विणकाम सुरू करायचं आहे। आता पुन्हा पुढच्या 7 लाईन आहेत त्या मी सिंगल क्रोशेच्याच विणणार आहे, फक्त आपल्याला कलर चेंज करायचा आहे। तर या ठिकाणी जोडत असताना तुम्ही मध्यभागी जोडायला पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता। तर या ठिकाणी मी मागच्या साइडने इथे थ्रेड जोडून घेत आहे। यानंतर एक चेन विणायचं आहे आणि कंटिन्युअसली सिंगल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। टोटल 7 लाईन होईपर्यंत मी हे विणकाम करणार आहे।
या ठिकाणी मी पहिली लाईन कंप्लीट करून घेतली आहे। आता दुसऱ्या लाईनसाठी आपण स्लिप स्टिच न घालता कंटिन्युअसली विणकाम करणार आहे। डायरेक्टली पहिल्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आणि पुढे प्रत्येक स्टिचसाठी सिंगल क्रोशे विणत जायचे। तर अशा पद्धतीने टोटल 7 लाईन मी इथे सिंगल क्रोशेच्या विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूया। या ठिकाणी मी आता स्किन कलरच्या सिंगल क्रोशेच्या 7 लाईन सुद्धा कंप्लीट करून घेतल्यात। आता आपण जितकं विणकाम केलंय त्यामध्ये आपण कापसाचं स्टफिंग करून घ्यायचंय। तर अशा प्रकारे बॉडीचा हाफ पार्ट आपला इथे विणून तयार झालेला आहे। आता पुढच्या लाईनमध्ये आपल्याला थोडे स्टिचेस इन्क्रीज करायचे आहेत। तर त्यासाठी इथे टोटल स्टिचेस मी तुम्हाला मोजून दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36 टोटल 36 स्टिचेस या ठिकाणी झालेले आहेत। तर इथे आपल्याला प्रत्येक 3 स्टिचेस नंतर चौथ्या स्टिचला दोन सिंगल क्रोशे विणायचे आहेत। तर इथे पहिले 3 सिंगल क्रोशे मी विणून घेतलेत। चौथ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे। असं आपल्याला 9 वेळा रिपीट करायचं आहे। पहिल्या 3 स्टिचेसमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे। तर अशा प्रकारे 9 वेळा मी हा पॅटर्न रिपीट करून घेते। आता या ठिकाणी माझी ही स्टिचेस इन्क्रीजिंगची लाईन कंप्लीट झालेली आहे। प्रत्येक 3 स्टिचेस नंतर आपण 2 सिंगल क्रोशे विणलेले आहेत। या ठिकाणी आता आपले स्टिचेस वाढलेले आहेत। मागच्या लाईनमध्ये आपले 36 स्टिचेस होते। आता या लाईनसाठी आपल्याला 45 स्टिचेस मिळतात। तर पुढची लाईन पुन्हा मी 1 सिंगल क्रोशेची विणणार आहे। प्रत्येक स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे असं आपल्याला 45 स्टिचेस मिळणार आहेत। तर या पुढची लाईन मी सिंगल क्रोशेची विणून घेते। तर या ठिकाणी सिंगल क्रोशेची मी 1 लाईन विणून घेतली आहे 45 स्टिचेसची। आता पुढच्या 2 लाईन पुन्हा मी अशाच पद्धतीने विणून घेणार आहे आणि यानंतर आपण हात जॉईनिंग कसे करायचे ते पाहणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की बॉडीचं विणकाम ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेलं आहे। फक्त हात जॉईनिंगचा पार्ट आपला शिल्लक आहे। तर या सिंगल क्रोशेच्या 2 लाईन मी आता कंप्लीट करून घेते 45 स्टिचेसच्या आणि त्यानंतर आपण हात जॉईनिंग करायचं आहे। या ठिकाणी माझ्या सिंगल क्रोशेच्या आणखी 2 लाईन विणून झालेल्या आहेत। आता आपल्याला इथे हात अटॅच करायचे आहेत। हे अटॅच करत असताना हाताची पोझिशन आपल्याला कुठे हवी आहे हे पहिलं पाहून घ्यायचं आणि यातले 4 स्टिचेस आहेत ते आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला हा जो राईट साईडचा हात आहे तिथे अटॅचमेंट करायचे। तर साधारणपणे एवढ्या अंतरापर्यंत मी सिंगल क्रोशे विणून घेते आणि त्यानंतरच्या 4 स्टिचेसमध्ये आपल्याला हात जॉईन करायचा आहे। तर इथे किती स्टिचेस येतात आपण काउंट करूया। 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. तर इथे टोटल 18 स्टिचेस मी विणून घेतलेत. आता हाताची पोझिशन आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची. तर इथे अंगठ्याच्या जी ऑपोजिट साइड आहे म्हणजे कोपऱ्याची जी बाजू आहे तिथले 4 स्टिचेस आपल्याला इथे अलाइन करायचे आहेत. बरोबर अशा पद्धतीने. थोडासा कापूस मी बाजूला काढून ठेवलाय जेणेकरून आपल्याला हे स्टिचेस क्लिअरली दिसतील. तर या हाताच्या एका स्टिचमध्ये आणि बॉडीच्या एका स्टिचमध्ये अशा पद्धतीने सुई इन्सर्ट करायची आणि दोन्ही एकत्र पकडून सिंगल क्रोशे विणायचं. असंच पुढच्या 3 स्टिचेसला आपण एकत्र पकडून विणणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एक हात अटॅच केलेला आहे आणि इथे तुम्ही हाताची पोझिशन एकदा चेक करायची. तर हा व्यवस्थित अटॅच झालेला आहे. आता यानंतर पुन्हा आपल्याला पुढे बॉडीच्या वरच्या बाजूला मागची जी बाजू येते तिथे स्टिचेस विणायचे आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. तर इथे तुम्ही पाहू शकता बरोबर 18 स्टिचेस नंतर आपलं हे अलाइन झालेलं आहे एका रेषेत. आता यानंतर आपण इथे डावा हात जोडून घ्यायचे. तर त्यासाठी पुन्हा मी थोडासा यातला कापूस ॲडजस्ट करते. इथे सुद्धा आपण दोन्ही साइड्स एकत्र पकडून 4 सिंगल क्रोशे विणणार आहे. आता इथे आपले दोन्ही हात अटॅच करून झालेले आहेत. इथून पुढे आपल्याला असं राऊंडमध्ये विणकाम करायचं आहे. मध्ये जे आपण 4 सिंगल क्रोशे अटॅचमेंटसाठी वापरले तिथं आता आपलं कुठलंही विणकाम येणार नाही आहे. ही जी बाहेरची बॉर्डर आहे हाताची ती आणि बॉडीची बॉर्डर
इतकं आपल्याला कंटिन्युअसली विणकाम करायचं आहे। तर यामधला कापूस थोडासा मी बाहेर काढून ठेवलेला आहे दोन्ही हाताचा, कारण विणकाम करताना ते आपल्याला इझी जातं। तर जसं जसं आपण स्टिचेस कमी करू त्यावेळी आपण यामध्ये कापूस पुन्हा भरून घ्यायचा आहे। तर आता हा एक राऊंड मी तुम्हाला इथे विणून दाखवते। प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असंच विणकाम येणार आहे। तर या ठिकाणी माझ्या 18 सिंगल क्रोशे विणून झालेले आहेत। यानंतर हाताचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला लगेच विणकाम सुरू करायचे। प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे विणत जायचे, कुठेही स्टिचेस कमी करायचे नाहीत, त्यामुळे एकदम इझी आहे हे। थोडीशी जॉइनिंगची प्रोसेस तुम्हाला अवघड वाटू शकते, बट बाकी सर्व काम इथे आपलं इझिली होऊन जातं। आता इथे हाताचं विणकाम झाल्यानंतर हा जो पाठीचा भाग येतोय तिथे सुद्धा आपण बॉडीवर सिंगल क्रोशे विणून घेणार आहे। आता पुन्हा दुसरा हात आहे तिथे आपलं विणकाम येणार आहे। तर इथे दोन्ही हात जोडून कंप्लीट झाल्यावर माझा एक राउंड कंप्लीट झालेला आहे। आता पुढचे 2 राउंड मी असेच सिंगल क्रोशेचे विणून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला स्टिचेस कमी करायचे आहेत। तर या ठिकाणी सिंगल क्रोशेच्या 2 लाईन मी विणून घेतलेल्या आहेत
आणि इथे तुम्ही पाहू शकता की बॉडीचा आकार ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे। इथून पुढे आता आपल्याला स्टिचेस कमी करायचे आहेत, तर त्यासाठी मी पुन्हा सेम पॅटर्न वापरणार आहे। जसं आधीच्या लाईनमध्ये स्टिचेस इन्क्रीज करायला आपण 3 स्टिचेस नंतर चौथ्या स्टिचला 2 सिंगल क्रोशे विणले होते, आता इथे आपल्याला 3 स्टिच विणायचे आहेत आणि पुढच्या 2 स्टिचेसचा मिळून 1 स्टिच करायचे, म्हणजे इथे आपले स्टिचेस कमी होणार आहेत। तर या ठिकाणी हा जो हाताचा कोपरा आहे तिथे आपला राऊंड कंप्लीट होतोय, तर इथे तुम्ही स्टिच मार्कर लावू शकता किंवा ॲज इट इज असंच कंटिन्युअसली विणकाम करू शकता। तर फक्त या हाताच्या कोपऱ्याच्या इथे आल्यानंतर आपल्याला विणकाम थांबवायचं आहे। पहिल्या 3 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी 1 सिंगल क्रोशे विणला। यानंतर पहिल्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशेची अर्धी प्रोसिजर, दुसऱ्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशेची अर्धी प्रोसिजर आणि 3चा 1। तर इथे आपला पहिला 2 सिंगल क्रोशे टुगेदर झाला। असंच आता आपण पुढच्या प्रत्येक स्टिचसाठी करायचं आहे। पहिल्या 3 स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे, नंतरच्या 2 स्टिचेसचा 2 सिंगल क्रोशे टुगेदर। अशा पद्धतीने हा राऊंड मी कंप्लीट करून घेते। तर अशा पद्धतीने शेवटपर्यंत मी विणकाम करून घेतलेलं आहे आणि इथे बरोबर 12 वेळा आपला हा पॅटर्न रिपीट झालेला आहे। पुढची लाईन सुद्धा मी याच पद्धतीने स्टिचेस कमी करणार आहे। तर आता आपल्याला पुन्हा 3 स्टिचेसमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि चौथ्या स्टिचचा 2 सिंगल क्रोशे टुगेदर असं विणकाम करायचं आहे। तर इथे किती वेळा आपला पॅटर्न रिपीट होतोय ते पाहूया। तर या ठिकाणी माझा 9 वेळा हा पॅटर्न कंप्लीट झालेला आहे आणि पुन्हा आपण या हाताच्या कोपऱ्यापर्यंत येईपर्यंत आपले 3 स्टिचेस सिंगल क्रोशेचे कंप्लीट होतात। पुढे आपल्याला पुन्हा 2 सिंगल क्रोशे टुगेदर विणून घ्यायचे, म्हणजे इथे टोटल 10 वेळा आपले हे जे पॅटर्नचे स्टिचेस आहेत ते कंप्लीट होतील। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्टिचेस कमी झाल्यानंतर आपोआप इथे आपल्याला खांद्याचा आकार मिळत जातो। आता पुन्हा एक लाईन मी याच पद्धतीने विणणार आहे। तर नेहमीप्रमाणे पॅटर्न करायचा आहे। पहिल्या 3 स्टिचेसमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि नंतरच्या 2 स्टिचेसचा मिळून 1 सिंगल क्रोशे असं आपल्याला इथं या राऊंडसाठी शेवटपर्यंत विणायचं आहे। तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहू। तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा पहिल्या 3 स्टिचेसमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि नंतरच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे टुगेदर असं विणकाम केलेलं आहे। तर या लाईनसाठी इथे मला 8 वेळा हे विणकाम मिळालेलं आहे आणि आपला पॅटर्न इथे कंप्लीट झालेला आहे। आता यापुढच्या 2 लाईन आपल्याला 2 सिंगल क्रोशे टुगेदर असं कंटिन्युअसली विणत जायचे आहेत, कारण इथे आपल्याला खांद्याला हवी तेवढी उंची मिळालेली आहे। आता इथून पुढे डायरेक्टली आपल्याला स्टिचेस कमी करून गळ्यापर्यंत आकार येईल असं विणकाम करायचं आहे। तर पुढच्या 2 लाईन मी 2 सिंगल क्रोशे टुगेदर
अशा विणणार आहे। तर पहिल्या लाईनसाठी मला इथे 16 वेळा 2 सिंगल क्रोशेट टुगेदर मिळतील। इथे आपला आता हा राऊंड या ठिकाणी कंप्लीट होतो। थोडंसं विणकाम आपलं पुढं आलेलं आहे, तर इथे आपण स्टिच मार्कर लावू शकतो। या ठिकाणी मी डायरेक्टली काउंट करणार आहे 16 वेळा 2 सिंगल क्रोशेट टुगेदर। तर अशा प्रकारे मी स्टिचेस इथे कमी केलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला कापूस भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कापसाचं स्टफिंग मी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे खांद्याला एकदम छान असा आकार मिळालेला आहे। आता आपला शेवटचा राऊंड आपण विणून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला 2 सिंगल क्रोशेट टुगेदर विणायचे। तर इथे 8 वेळा आपल्याला 2 सिंगल क्रोशेट टुगेदर असं विणकाम करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 8 वेळा मी 2 सिंगल क्रोशेट टुगेदर विणकाम केलेलं आहे। आता या ठिकाणी पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून एक चेन विणायची आणि हा थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा। अशा प्रकारे फुल बॉडीचं विणकाम मी इथे कंप्लीट केलेलं आहे। तर पुढच्या भागात आपण हेड कसा तयार करायचं हे पाहणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।